भारताविरोधात सतत कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला आता गृहयुद्धाला तोंड द्यावं लागण्याची चिन्ह आहेत। पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर नागरिकांनी हल्ला केल्याची घटना घडली। सिंधचे गृहमंत्री जिया उल हसन लंजर यांच्या घरावर AK-47 मधून फायरिंग झालं। पण यामागचं नेमकं काय कारण होतं? भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानात आता गृहयुद्धाची ठिणगी कशा पद्धतीने पडली आहे याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। आधी AK-47 मधून अंधाधुंद फायरिंग, मग घरावर हल्लाबोल, दिसेल त्या वस्तूची तोडफोड आणि अखेर हवेलीला आग। ही दृश्य आहेत भारतात दहशतवादाचा निखारा भडकवण्याचा सतत प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानातली। पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे गृहमंत्री जिया उल हसन लंजर यांच्या घरावर अशा पद्धतीने हल्ला करण्यात आला। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की थेट एखाद्या प्रांताच्या गृहमंत्र्याचं घर जाळण्याचं धाडस कुणी आणि का केलं? तर या प्रश्नाचं उत्तर दडलंय एका आंदोलनात। बलुचिस्तानमधील सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी पाकिस्तान सरकार सिंध नदीवर 6 कालवे बांधण्याची योजना आखतोय। स्थानिक लोक यामुळे संतप्त आहेत। या योजनेमुळे सरकार जमीन आणि पाणी हिरावून घेतंय असं सिंध प्रांतातल्या स्थानिकांचं मत आहे। सरकारच्या योजनेविरोधात आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर धरणं देण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक आक्रमक झाले। 2 आंदोलकांचा मृत्यू झाल्यानं आंदोलन चिघळलं। काही ट्रकची लूट करण्यात आली तर काही वाहनं पेटवण्यात आली। अखेर आंदोलन हाताबाहेर गेलं आणि सिंध प्रांताचे गृहमंत्री जिया उल हसन लंजर यांच्या घरावर हल्लाबोल करण्यात आलाय। तिकडे बलुचिस्तान आर्मी रोज पाकिस्तानातल्या लष्कराचा लचका तोडतीये। अशातच बुधवारी एक दुर्दैवी घटना घडली। बलुचिस्तानच्या खुजदार जिल्ह्यात शाळेच्या बसवर हल्ला करण्यात आला, ज्यात 4 निष्पाप मुलांचा मृत्यू झालाय आणि 38 मुलं जखमी झाली आहेत। हा हल्ला कुणी केला आणि ज्यांची काहीही चूक नाही अशा मुलांना लक्ष्य का केलं याचं उत्तर अद्याप मिळालं नाहीये। सिंध असो किंवा बलुचिस्तान, घरातल्या समस्या सोडवण्यात पाकिस्तान सपशेल अपयशी ठरलाय। यश येणार तरी कसं? कारण पाकिस्तानची सगळी शक्ती भारताविरोधात दहशतवादी पोसण्यात खर्च होते। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।